दरम्यान शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एकनाथ शिंदे गटाचे 7 आमदार हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं कळतंय आणि लवकरच या संदर्भात बैठक होणार आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। पुन्हा एकदा त्यांचा समावेश करायचा की नाही याबाबत आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात चर्चा होणार असल्याचं कळतंय। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, शिंदेचे 7 आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत अशी सूत्रांकडून माहिती मिळते आणि लवकरच याबाबत बैठक होणार आहे। या 7 आमदारांच्या घरवापसीवर उद्धव ठाकरे गटाची लवकरच बैठक होईल। त्या बैठकीत चर्चा करून मग अंतिम निर्णय घेतला जाईल। या सगळ्या 7 आमदारांना पुन्हा समावेश त्यांचा करून घ्यायचा, पुन्हा पक्षात घ्यायचं की नाही हे चर्चेअंती ठरणार आहे। मात्र आपण बघतोय की आता लोकसभेचा निकाल लागून गेल्यानंतर शिंदेचे आमदार ठाकरेंकडे पुन्हा एकदा येण्याची शक्यता, 7 आमदार थेट उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचं कळतंय। आपण बघतोय की आता लोकसभेच्या निकालानंतर लोकांना चाहूल लागलेली आणि सगळ्याच नेत्यांना पक्षांना चाहूल लागली ती म्हणजे विधानसभेच्या निवडणुकांची। आणि ही विधानसभा डोळ्यासमोर ठेवता अनेक जण आता पुन्हा एकदा या नेत्या पक्षातून उड्या घ्यायला सुरुवात करतील। पुन्हा एकदा काही जणांची घरवापसी होईल आणि या सगळ्यामध्ये आपण बघतोय की विशेषतः जे 2 महाराष्ट्रातले पक्ष आहेत, राष्ट्रवादी जी शक्ल झाली किंवा शिवसेनेची झाली असतील, ह्या 2 गटांमध्ये अनेक कार्यकर्ते आणि उमेदवार एकमेकांकडे ओढण्याची रस्सीखेच सुरू झालेली आहे। आता लोकसभेत महाविकास आघाडीच्या बाजूने लोकांचा अधिक कल दिसल्यानंतर शिंदेचे काही आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचं कळतंय। अक्षय गुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून आपण अधिकचे अपडेट्स घेऊया। अक्षय, 7 आमदार ठाकरेंच्या संपर्कात आहे कळतंय, काय अपडेट्स द्याल? आपण जर बघितलं तर सौरभ, ज्या प्रकारचा निकाल लोकसभा निवडणुकीनंतर आलेला आहे, या निकालानंतर काही आमदारांनी घरवापसीची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती आता शिवसेनेच्या सूत्रांकडनं शिवसेनेच्या गोटातनं मिळते आहे। शिवसेनेची म्हणजे अर्थातच शिंदेंना सोडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात वापसी करण्याबाबतचा निर्णय आणि तशा पद्धतीची इच्छा ही उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांना कळवलं असल्याचं देखील आपल्या पुढे येतंय। मात्र या सगळ्या संदर्भात जे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते त्यांना आपल्या पक्षात पुन्हा परत घ्यायचं की नाही, त्यांच्यासाठी आपले दारं उघडी ठेवायची की नाही, याबाबत आज शिवसेनेच्या काही प्रमुख नेत्यांची बैठक पार पडेल आणि या बैठकीमध्ये पुढची भूमिका ठरणार आहे। कुठेतरी जर एकीकडे हे आमदार पुन्हा परत जात असले, दुसरीकडे असं बोललं जात असलं की NDAच्या माध्यमातून शिवसेनेला पुन्हा एकदा सत्ता स्थापनेसंदर्भात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला सत्ता स्थापनेसंदर्भात काही फोन जात आहेत, चर्चा होती आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आज जी महत्त्वाची बातमी पुढे येते आहे सौरभ, की 7 आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहे। जर असं झालं आणि 7 आमदारांनी घरवापसी केली तर फक्त हे 7च नसणार, हा आकडा देखील पुन्हा वाढू शकतो असं चित्र आता आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे। दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं होतं त्यावेळी काही आमदार जर परत येत असतील तर त्यांच्यासाठी आमची दारं उघडी असतील, मात्र आता मातोश्रीची दारं ही एकनाथ शिंदे यांच्यासाठी कायमची बंद असणार अशा पद्धतीचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं। त्यामुळं या आमदारांना देखील एक विश्वास आहे की मातोश्रीवरती यांना परत घेतलं जाईल आणि परत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं शिवबंधन जे आहे हे त्यांच्या हातावरती बांधलं जाईल। मात्र ही 7 आमदार कोण आहे, नेमकी त्यांची खदखद आणि नाराजी काय आहे हेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की फक्त आणि फक्त लोकसभा निवडणुकीचा च्या निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं, उद्धव ठाकरेंचं पारडं जड आहे म्हणून हे आमदार मातोश्रीकडे परत जातात, की सध्या त्यांच्या पक्षाचं जे पक्ष नेतृत्व आहे अर्थातच एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या आमदारांची कामं केली जात नाही का, यासोबतच राष्ट्रवादी आणि भाजपकडनं या आमदारांना सन्मानाची वागणूक मिळत नाही का, हे बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे। कारण ज्यावेळी या आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला आणि सरकार स्थापन केलं, त्यावेळी प्रत्येक आमदारांची हीच ओरड होती की आम्हाला या जे महाविकास आघाडीचं सरकार आहे या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी पक्षाकडनं योग्य वागणूक मिळत नाही, म्हणून हे आमदार आता आम्ही बाहेर पडत आहोत असं त्या आमदारांनी त्यावेळी सांगितलं होतं। त्यामुळं आता हेच चित्र पुन्हा एकदा महायुती सरकारमध्ये होतंय का, पुन्हा एकदा महायुती सरकारमध्ये भाजपाच्या किंवा राष्ट्रवादीच्या आमदारांकडनं चुकीची वागणूक मिळते का, किंवा एकनाथ शिंदे यांच्या म्हणजे त्यांच्याकडनं आमदारांच्या ज्या काही अपेक्षा या पूर्ण केल्या जात नाही का, त्यामुळे हे परत जात आहेत की फक्त आणि फक्त राजकीय पारडं उद्धव ठाकरे यांचं आज जड झालं
म्हणून हे आमदार आता मातोश्रीकडे पुन्हा वाटचाल करतायत का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अर्थात असं सगळं असलं तरी सर्वस्वी निर्णय मातोश्रीवरचा आहे आणि मातोश्रीवरती काय नेमकं ठरणार आणि या आमदारांना पुन्हा परतीची कवाडं उघडी केली जाणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। सौरभ, निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स अक्षय आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद।